नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून 1 लाख वृक्ष लागवड उपक्रमास सातपूरमधून उद्दंड प्रतिसाद मिळतोय। भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठान आणि सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या संकल्पनेतून 2 महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी निर्माल्य संकलन रथ नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आला। देवदेवतांवर वाहिलेली फुले, हार, भस्म किंवा इतर निर्माल्य नदीत किंवा घंटागाडीत न टाकता या विशेष रथामध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले। या निर्माल्यापासून सेंद्रिय खत आणि अगरबत्ती तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। यासोबतच गोमाता दान सेवा रथ देखील सुरू करण्यात आला। घरातील उरलेल्या भाकरी, पोळ्या, भात यांसारखे अन्न प्लास्टिक पिशव्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। त्यामुळे हे अन्न गोमाता सेवा रथातच जमा करण्याचे आवाहन सभापती समाधान देवरे यांनी केले। याच कार्यक्रमाअंतर्गत उन्नत नाशिक अभियानात नंदिनी नदीच्या किनारी वृक्षारोपण करण्यात आले। शहरात लाखो वृक्ष लागवडीचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी समाधान देवरे यांच्या या सामाजिक संकल्पनांचे कौतुक करत अशा उपक्रमांची अंमलबजावणी शहरातील प्रत्येक भागात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमास नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुबाई नागरे, विश्वास नागरे, सुरेश पाटील, माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, बाळासाहेब भोजने, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, सचिन गांगुर्डे, मुन्ना तुपे, राजू पाटील, ओंकार जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उन्नत नाशिक अभियानांतर्गत या भागातले नगरसेवक समाधान भाऊ देवरे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। नुकतंच आपण या भागामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी हा गोमाता दान सेवा रथ, पण यामध्ये आपण सकाळी संध्याकाळी जेवल्यानंतर समजा आपल्याकडे चपात्या शिल्लक राहिल्यात, भाकरी राहिल्यात, भाजीपाला शिल्लक राहिल्यात, तर तो या गाडीमध्ये टाकायचा। ही गाडी मग नंतर शाळेत जाऊन ते चपात्या असतील, भाकरी असतील, ते गायींना त्या ठिकाणी देतील। ते आपण उरलेलं अन्न सगळं ते रस्त्यावर फेकतो, आपण कुठेतरी नदीमध्ये टाकून देतो, त्यापेक्षा ते एकत्रित करून ते गोशाळेमध्ये नेऊन टाकलं तर मला वाटतं त्यामुळे जे प्रदूषण आहे ते होणार नाही। नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या होणार नाही, घाण होते, दुर्गंधी होते ती होणार नाही। आणि त्याचबरोबर निर्माल्य, आपल्या घरी हार, फुलं, प्रत्येकजण आपल्याकडे हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पूजा करतो, पण ते निर्माल्य असतं। दुर्वा असतील, हार असतील, फुलं असतील, हे फुलं जमा करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडी एक रथ सुरू केलेलं आहे। ते घेऊन त्यातून अगरबत्तीचं प्रोडक्शन ते या ठिकाणी करतायत। म्हणजे ते फेकून न देता, पुढे नदीत न फेकता त्यातून अगरबत्त्या तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यातून अगरबत्त्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत। म्हणजे मला वाटतं की यामुळे खूप मोठं प्रदूषण हे नाशिक शहरामध्ये टळणार। मला वाटतं सर्वांनी यातून बोध घेऊन सर्व नगरसेवकांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त या रथाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। मी खूप खूप शुभेच्छा समाधान भाऊ देवरे, त्यांची ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।